नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। एकूण या ठिकाणी 101 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे सादर करायचे आहेत, इतर अर्हता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, त्याचबरोबर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे मदतनीस सरळ नियुक्ती संदर्भातील अंगणवाडीसाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी कवठे महाकाल पंचायत समितीमार्फत अंगणवाडी मदतनीस या पदासाठीच्या वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता भरपूर अशा वॅकन्सीज आहेत। एकूण या ठिकाणी 101 वॅकन्सीज या ठिकाणी संबंधित पंचायत समितीमध्ये या ठिकाणी निघालेले आहेत। तर महसुलीचे नाव आपल्याला दिलेले आहेत, महसुली गावाचे नाव आहेत, अंगणवाडीचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे, केंद्र क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही ज्या गावातून या ठिकाणी असाल त्यानुसार तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। खूप मोठी लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अंगणवाडी सेविका पदांसाठी देखील या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। एकूण 6 वॅकन्सी ज्या आहेत अंगणवाडी सेविका पदांसाठी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहेत 3 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 या दरम्यान या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही जर विधवा महिला असाल तर या ठिकाणी 40 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल। तुम्ही ज्या गावासाठी अर्ज करत असाल त्या गावचे स्थानिक रहिवासी तुम्ही असणं आवश्यक या ठिकाणी आहे। तुम्हाला या ठिकाणी एका गावातील एकाच जागेसाठी अर्ज करता येणार आहे, मल्टिपल जागांसाठी अर्ज तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी एकात्मिक बालसेवा योजना पंचायत समिती कवठे महाकाल यांच्या कार्यालयामध्ये समक्ष सादर करायचे आहेत। समक्ष भेटून तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।